आहे आज आणि अशा वेळेस पर्यटनासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होते. प्रशासनाने काही खबरदारी ते घेतली नव्हती, म्हणजे काही गार्ड नव्हते, काही बोट पण नव्हते. हे सहसा मला जे कळालेलं आहे की तिथं गार्ड असतात, पोलीस असतात, पण आज कदाचित काही लोकांनी सांगितलं, खरं खोटं मला माहीत नाही, तिथं कुणी नव्हतं आणि त्याच्यात मोठ्या संख्येने लोक तिथं आली होते. आणि काही दिवसांपूर्वी पाणी पाऊस बघता ठराविक जे पर्यटन स्थळं होती त्याला काहीतरी बंदी आणली होती असं आम्हाला कळतं. त्याच्यामुळे तिथं जो फ्लो होता त्या ब्रिजकडे आणि त्या भागामध्ये रील्स वगैरे लोक तिथं काढतात, मग तो प्रसिद्ध एरिया आहे. तिथं सुद्धा लोकांचं येण्याचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणात होतं. आणि दुर्दैव असं की तिथं ती घटना घडली. त्यामुळे जिथं असे काही डेंजर आहे तिथं एक मला असं वाटतं की, आणि खास करून सुट्टीच्या दिवशी नाहीतर जेव्हा सलग शाळेला सुट्ट्या असतात तेव्हा कुणी ना कुणी तिथं राहणं ठेवणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. अशा पद्धतीने टुरिझम ज्या जागा आहेत, प्लेसेस आहेत, तिथंसुद्धा काही वेगळं धोरण आपल्याला करता येईल. कारण हे जे कमकुवत झालेले ब्रिजेस आहेत ते ताबडतोब पाडून लगेच नवीन ब्रिज बांधणं तितकंच महत्त्वाचं आहे असं आम्हा सगळ्यांना वाटतं.